तर चला मित्रांनो सुरू करूया. आज आपण कॅम्प्युटर बद्दलची काही जनरल नॉलेजची प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब ही ऑपरेटिंग सिस्टम नाही. तर मित्रांनो MS ऑफिस ही ऑपरेटिंग सिस्टम नाही, म्हणजे इथे आपले ऑप्शन सी हे बरोबर आहे. पुढील प्रश्न, इंटरनेट या शब्दाचा अर्थ काय आहे? तर इंटरनेट या शब्दाचा अर्थ इंटर कनेक्टेड नेटवर्क कॅम्प्युटर हा आहे, म्हणजे इथे आपले ऑप्शन सी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, हार्ड डिस्क मध्ये कोणत्या पद्धतीने माहिती साठवली जाते? तर मित्रांनो हार्ड डिस्क मध्ये होम टॅब मधील टिंबटिंबचा उपयोग चेंजिंग फ्रंट साइज सिलेक्टेड मॅटर साठी केला जातो. तर होम टॅब मधील फॉन्टचा उपयोग चेंजिंग फॉन्ट किंवा फॉन्ट साइज ऑफ सिलेक्टेड मॅटर साठी उपयोग केला जातो, म्हणजे इथे आपले ऑप्शन डी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, आपण वर्ड मधील मेल मर्ज ने एक पत्र कोणत्या पत्त्यावर पाठवू शकतो? तर मित्रांनो आपण वर्ड मधील मेल मर्ज ने पत्र मनी पत्त्यावर पाठवू शकतो, म्हणजे इथे आपले ऑप्शन डी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, अनावश्यक असलेले ग्राफिक्स मधील भाग गाळण्यासाठी कोणत्या फॅसिलिटीचा उपयोग करता येतो? तर अनावश्यक असलेला ग्राफिक्स मधील भाग गाळण्यासाठी क्रॉप या फॅसिलिटीचा वापर उपयोग करता येतो, म्हणजे इथे आपले ऑप्शन ए हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, MS एक्सेल 2010 मध्ये ऑटो बटन कुठे सापडले? तर मित्रांनो MS एक्सेल 2010 मध्ये ऑटो सम बटन होम टॅब मध्ये सापडले. होम टॅब मध्ये सापडले, म्हणजे इथे आपले ऑप्शन बी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, वर्कबुक या प्रकारची फाईल कशामध्ये उपलब्ध असते? तर वर्कबुक या प्रकारची फाईल MS एक्स मध्ये उपलब्ध असते, म्हणजे इथे आपले बी हे ऑप्शन बरोबर आहे. पुढील प्रश्न, फाईलचे नाव पॉवर पॉइंट मध्ये कुठे टिंबटिंबवर दिसते, म्हणजे कुठे दिसते? तर फाईलचे नाव हे पॉवर पॉइंट मध्ये टायटल बार मध्ये दिसते, म्हणजे इथे आपले ऑप्शन डी हे बरोबर आहे. पुढील प्रश्न, स्लाइडची ऑर्डर चेंज करता येत नाही. तर इथे आपल्याला चूक की बरोबर आहे हे दर्शवायचे आहे. तर स्लाइडची ऑर्डर चेंज करता येत नाही हे चूक आहे, म्हणजे इथे आपले ऑप्शन अ हे बरोबर आहे. पुढील प्रश्न, ट्रान्झॅक्शन प्रत्येक टिंबटिंबला अप्लाय करता येतात. तर ट्रान्झॅक्शन प्रत्येक स्लाइडला अप्लाय करता येतात, म्हणजे इथे आपले सी हे ऑप्शन बरोबर आहे. पुढील प्रश्न, सीडी ची साठवणूक क्षमता किती आहे? तर मित्रांनो सीडीची साठवणूक क्षमता 650 MB to 1 GB इतकी आहे, म्हणजे इथे
आपले बी हे ऑप्शन बरोबर आहे. पुढील प्रश्न, आपण ऑपरेटिंग सिस्टमच्या शिवाय कम्प्युटर वापरू शकतो का? तर मित्रांनो, आपण ऑपरेटिंग सिस्टम शिवाय कम्प्युटर वापरू शकत नाही, हे चूक आहे. म्हणजे इथे आपले ऑप्शन ए हे बरोबर आहे. तर मित्रांनो, आज आपण कम्प्युटर विषयी काही जनरल नॉलेजचे प्रश्न घेतलेली आहेत. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.